नमस्कार मंडळी, मी मोनाली आणि मॅप्स लाईफ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे दीप अमावस्या। आजच ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आहे। तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे असतो। तर मी आज विचार केला आणि मी आज घरी पण होते, त्याच्यामुळे मी आज विचार केला की माझ्या फ्लोअरवरच्या मैत्रिणींना आपण पार्टीसाठी बोलवू। म्हणजे जास्त मोठी नाही, जस्ट सगळ्यांनी भेटावं आणि एकत्र बसून गप्पा माराव्या म्हणून मी त्यांना सगळ्यांना चहा पार्टीसाठी बोलवले। तर माझ्या घरात आता सध्या थोडा पसारा आहे, भांडे वगैरे पडलेले आहेत, बाकीचं सगळं आवरलंय। किचनवर भांडे आहेत थोडेसे, तेवढे मी घासते आणि मैत्रिणींसाठी म्हटलं केक करावा थोडा, तर मी केक तयार करते आता। शेजारच्या दादांनी आवाज दिलेला तर सागर दादांनी थोड्या वेळेसाठी, तर चला परत कंटिन्यू करते। तर मी केक करणार होते, तर केकचं मी आता बॅटर तयार करते आणि चैतलीने नवीन ओव्हन घेतलेला आहे, तर तिचं नवीन ओव्हनची आम्हाला ट्रायल करायची, त्याच्यामुळे ती बोलली की बॅटर तयार करून दे आणि माझ्याकडे दे ओव्हनमध्ये मी ठेवते म्हणून। तर मी आता केकची तयारी करते आणि माझ्याकडे कोथिंबीर वडी ऑलरेडी रेडी आहे, मी काल परवाच करून ठेवली, ती फक्त फ्राय करायची। मस्त छान छोटीशी आमची मस्त पार्टी होणार आहे आज। चला तर मग मी सुरुवात करते आता केक बनवायला आणि 5 वाजेपर्यंत मुली येणार आहेत। हे आहे माझं आता केकचं बॅटर तयार करायचं प्रोसेस। तर मी याच्यात पहिले मी तर हेल्दी केक बनवणार आहे, त्याच्यामुळे मी गव्हाचा केक बनवते। त्याच्यात मी गूळ टाकलेला आहे, थोडंसे पिंच ऑफ सॉल्ट टाकलेलं इथे आणि आता मी याच्यात टाकणार आहे दही। हे आहे माझं 1 कप दही, हे गेलं याच्यात, दही टाकलंय। त्याच्यानंतर मला थोडंसं टाकावं लागेल पाणी, कारण दही थोडं घट्टच आहे, तर याच्यात टाकावं लागणार आहे मला थोडंसं पाणी, ते थोडं दही घट्ट असल्यामुळे। याच्यात फक्त आता दही, व्हॅनिला एसेन्स टाकलाय मी आणि गूळ आहे। आता मी हे मिक्स करून घेते। मी ना अंदाजेच पीठ घेते, कारण मी असं मोजून मापून कधीच केक करत नसते, तरी माझा छान केक असा बनतो। तर हे एवढंच पीठ मी घेतले, जाऊ दे थोडं सांडले, कारण एका हाताने मी कॅमेरा धरते आणि याच्यात आता मी हे गाळून घेते। आता याच्यातलं जेवढं लागेल तेवढं पीठ फक्त मी टाकते, पहिले एवढं टाकून घेते आणि मग टाकल्यानंतर हे बॅटर असं दिसतंय। मी आता याच्यात टाकणार आहे थोडंसं इनो। मी इनो टाकलाय, इनो ॲक्टिवेट झालेला आहे आणि आता मी परत एकदा त्याला फिरवून घेते। हे बघा छान असं बॅटर रेडी झालेलं आहे, मला पाहिजे तसे कन्सिस्टन्सी मधलं। आता मी ह्या पॅनला ग्रीस करून घेते आणि हे चैतलीकडे देऊन येते। छान थोडंसं पीठ आणि पेपर टाकून मी ग्रीस करून घेतलं याला। आता हे बॅटर मी याच्यात टाकून घेते। किती छान कन्सिस्टन्सी आली बघा, ही अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे असते आपल्याला। तर मग माझं आता हे बॅटर रेडी आहे, मी चैतलीकडे देऊन येते। ते किती राहिलं? हो, हे ठेवशील मग? डायरेक्ट एवढंच असं ठेवू? आमच्या नवीन ओव्हरची ट्रायल चालू आहे आमची, बघू कसं होतंय। इथला आमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन, राजचेच फ्रेंडशिप बँड होते कॉलेजचे दिवस। राजचं पण फ्रेंडशिप डे झाला ना राज, तू पण मानले सगळ्यांना? हो, तू पाहशील ना? हॅपी तिच्याकडे दे आता। हा धर ग, हॅपी फ्रेंडशिप डे। थँक्यू, हॅपी फ्रेंडशिप डे। किती वर्षानंतर असं सेलिब्रेशन करते माझा फ्रेंडशिप डे, दाखव। हे रेडी आहे माझी कोथिंबीर वडी आणि इथे आहे केक रेडी झालाय, मस्त झालाय, स्पॉन्जी। आता कसं लागेल ते देवाला माहिती। तेव्हाचा काढून ठेवलाय, थंड झालाय। आणि इथं 2 गर्ल्स आल्यात, पण आम्ही परत नंतर सगळ्यांना एकत्र आले का मग एकत्र एंट्री घेऊया। ऐकर, हा डीजे बसलाय आमचा, लावणारे थोड्या वेळात गाणे। सुप्रियाच राहिली होती, ऑफ ड्रेस आली ही पूर्णपणे। आम्ही पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट कोट ठेवलेला होता, ही पण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, हे पण ब्लॅक अँड व्हाईट नाही म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक ठेवलं होतं, त्यापैकी कोणी काही घालत असं आहे। किती डेंजर आहे ग। चहा सांभाळलाय, चहा करते ती।
थांब ना, थोडं गरम होते का, टाकते आधीच. टाक टाक, नो प्रॉब्लेम. गर्ल चालायच सगळ्या. अगं खूप दिवस झाले टाकलाच नाहीये मी. तनुजा राहिली होती फक्त फ्रेंडशिप बँड बांधायची आणि आम्ही आता थोड्या वेळात मस्त केक कट करणार आहे. अरे हा, चैतली राहिली ना. हो, मग मला कोणीच बांधलं. जा मग तुझ्याच घरून आण, मी बांधते तुला. फक्त तिने आणले आणि आम्ही सगळे तिच्याकडून बांधून घेतोय. आम्ही कोणीच बांधलं नाही तिला रिटर्न. बरं जाऊ द्या, फायनली आम्ही चैतलीला बांधलंय. हो ना, फायनली फ्रेंड्स झाले तुम्ही. हो नाही का, आधीच होतो, आता नवीन परत सुरुवात करूया. पडदा हे आम्ही रील कशी शूट करायची हे डिसाईड करत होतो. डेमो चालू होता जस्ट, आणि इथे जे आम्ही बॉटल यूज केली आहे ती जस्ट फॉर फन आहे. डोंट टेक इट सिरियसली. वी ऑल नो दॅट ड्रिंकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. सो फायनली आमचा रील शूट झाला हसत खेळत, आणि हा आहे रिझल्ट. क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता है शॉटन गोरे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे हम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. हॅलो करा सगळ्यांनी. हाय फ्रेंड्स. हॅलो हॅलो. मेन्स फ्रेंड इथे फॅन लावताय. हॅलो. बाकीची पब्लिक इकडे 2-3 जण बसली आहेत. गेलेत गावाला आणि माझे मिस्टर गेलेत गावाला. आणि ही एन्जॉय करते. खायची कशी नको नको, वेगळे ठीक आहे ना. 2 वेगळे लागले छान वाटतात. 2 घरात पैसे तेच ना, ते 2 नाही मी का रडते. ये लवकर चल. ए राज, हे बघ तू कशा येते रडती. हो आजच करते. बाय. थँक्स फॉर कमिंग. बनव लवकर. मी बनवू का? गाणं चांगलं टाक. कोणाच्या मोबाईल मध्ये होतं ते? तुझ्याच मोबाईल मध्ये. झालंय आमचं असं फ्रेंडशिप डे सेलिब्रेट. मस्त सगळे जणांनी मजा केली. सगळ्यांना माझ्या हाताचा तो गव्हाचा केक खूप आवडला आणि छान असं घरगुती सेलिब्रेशन झालं आमचं सगळं. आणि अचानक प्लॅन केलं होतं त्याच्यामुळे ते खूप छान झालं. मुलींनी खूप जास्त एन्जॉय केला. आम्ही रील्स काढल्या त्याच्यात. छान काय काय बनवलेलं होतं ते खाल्लं. आणि आता घरात खूप पसारा पडलेला आहे. आणि असा आमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट झाला. आणि तुम्हालाही सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बस आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मॅप्स लाईफला पाहत राहा. थँक्यू.